पावसाळा चालू झाला की बरेचसे छोटे मोठे आजार आहेत ना ते डोकं वर काढायला लागतात. मग अशा वेळेला सर्दी, खोकला, हाडांची दुखणी असू द्या, केसांच्या तक्रारी असू द्या, स्किन समस्या असू द्या, हे बरेचसे छोटे मोठे आजार आपल्याला व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला इम्युनिटी वाढवण्यासाठी हे शक्तिवर्धक गव्हाच्या पिठातले अजिबात पाक न करता आज आपण हे खुसखुशीत लाडू तयार केलेले आहेत. आता हे बनवण्यासाठी घेतलेले साहित्य आहे ना, ते अचूक प्रमाण मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे हे नक्की लाडू तुम्ही तयार करा आणि रोज एक लाडू जरी तुम्ही खाल्लात ना तरी भरपूर असे आजार तुमचे नियंत्रणात राहतील. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर मी इथे हे लाडू तयार करण्यासाठी हे साहित्य भाजण्यासाठी गॅसवरती एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये न चाळता 2 वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता गव्हाचं पीठ न चाळता घेतलं ना की त्या कोंड्यामध्ये फायबरचं प्रमाण हे भरपूर असतं. त्याच्यामुळे न चाळताच आपल्याला हे पीठ इथं वापरायचं आहे. आता हे पीठ भाजत असताना गॅस मिडियम ठेवायचा आणि हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेऊया. आणि थोडासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीनं इथं मी 1 वाटी एवढं तूप वापरलेलं आहे. आता घेतलेलं साहित्य आहे ना ते कोणत्याही एका वाटीनं तुम्ही मोजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रमाण व्यवस्थित त्याचं घेता येईल. सुरुवातीला पीठ मी थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं होतं आणि नंतर ह्याच्यामध्ये 2 चमचा एवढं मी इथं तूप घातलेलं आहे. कारण तूप घातल्यानंतर ह्याच्या गाठी तयार होतात आणि पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही. तर सुरुवातीलाच आपल्याला पीठ ते तूप न टाकताच पीठ चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं तूप घालून हे पीठ आहे ना ते रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता गाठी झालेल्या असतात तर गाठी फोडण्यासाठी तुम्ही ग्लासच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने ह्या सगळ्या गाठी फोडून घ्या, म्हणजे पीठ एकसारखं सगळीकडून भाजलं जाईल. मीडियम आचेवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अजिबात न करपवता मस्त रंगावरती हे पीठ चांगलं भाजून घेतलं ना की लाडू तुमच्या अगदी चवीला छान तयार होतील. आता तुम्ही ह्याचा रंग बघू शकता. सुरुवातीला आपण ज्या वेळेला पीठ घेतलं होतं ना त्यावेळेला एवढं सफेद हे पीठ दिसत होतं, पण आता ह्या पिठाचा रंग बघा. ह्याच पद्धतीनं तुम्हाला ही पीठ अगदी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू तुमचे अगदी छान चवीचे हे तयार होतील. आता पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. एका मी प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये 2 वाट्या इथं मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता खोबरं घेताना असं वाटीमध्ये चांगलं दाबून भरायचं आणि ते 2 वाटी इथं मी खोबरं घेतलेले. आता घेतलेल्या साहित्याचं वाटीचं प्रमाण मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, पण वजनी प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण पण मी दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर मीडियम आचेवरती हे खोबरं हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू तुम्ही जरी भरपूर दिवस स्टोअर केलेत ना तरी ह्या लाडवांचा कडवट असा वास येत नाही. तर व्यवस्थित खोबरं भाजणं खूप गरजेचं आहे, कारण खोबऱ्याला लवकर कडवटपणा येतो. तर व्यवस्थित अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 2 वाटी इथं मी खारीक पावडर घेतलेली आहे. विकतचीच खारीक पावडर मी इथं वापरलेली आहे, पण तुम्हाला जर खारकेपासून पावडर तयार करायची असेल तर खारकेमधल्या बिया काढा आणि त्या तुम्ही खारका आहेत ना ते थोड्याशा चेचून घ्या आणि मिक्सरला त्या बारीक करून घ्या. तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, पासून घरच्या घरी खारीक पावडर कशी तयार करायची. तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर विकतच्या खारीक पावडरमध्ये थोडंसं मी इथं तूप घातलं आणि ही व्यवस्थित आपण थोडासा रंग बदलेपर्यंत ही आपण हलकीशी भाजून घेऊया. तर खारकेमध्ये नॅचरल गोडवा तर आहेच, त्याचबरोबर हाडं मजबूत होण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खारीक ही आवर्जून खाल्ली पाहिजे. तर हलकासा रंग बदलेपर्यंत खारीक आपण चांगली भाजून घेतलेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्या प्लेटमध्ये आपण गव्हाचं पीठ काढलं होतं ना त्याच प्लेटमध्ये ही खारीक पावडर मी काढलेली आहे, कारण हे दोन्ही पण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं नाही, त्याच्यामुळे हे मी एकत्र केलेले. आता त्याच कढईमध्ये आपण इथं काय ड्रायफ्रूट्स भाजायला घेऊया. तर 1 वाटीवर इथं मी काजू घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनं 1 वाटी इथं मी बदाम घेणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट्स आहे ना ते घेऊ शकता. काजू असतील, अक्रोड असेल किंवा पिस्ता इथं तुम्हाला वापरायचा असेल तर तोही तुम्ही इथं वापरू शकता. याचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता. मी 1 वाटी घेतलेला आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त किंवा ह्याच्यापेक्षा कमी केलं तरीही चालेल. आवडीप्रमाणे इथं ड्रायफ्रूट्स घ्या, कारण बऱ्याच वेळेला काय होतं मुलं ड्रायफ्रूट्स खायला नको म्हणतात. तर अशा पद्धतीनं लाडवांमध्ये तुम्ही घाला आणि त्यांना रोज 1 लाडू खायला द्या. त्यांची इम्युनिटी पॉवर आहे ना ते आपोआप वाढायला सुरुवात होईल आणि बरेचसे आजारांपासून ते लांब राहतील. तर हलकासा रंग पडेपर्यंत सुरुवातीला मी हे काजू बदाम आहेत ना ते भाजून घेतले आणि नंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं. सुरुवातीला जर तूप घातलं असतं ना तर ते सगळं करपून गेलं असतं.
तर शेवटला मी हे तूप घालून थोडंसं परत एकदा गॅस कढईमध्ये हलवून घेतलं. त्याच्यानंतर एक वाटीभर ह्या भोपळ्याच्या बिया आणि एक वाटीभर सनफ्लावरच्या बिया मी इथं घेतलेल्या आहेत, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया मी इथे घेतलेल्या आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं अजून कोणत्या बिया घ्यायच्या असतील ना तर त्या पण तुम्ही इथं घेऊ शकता. ह्या बियांमुळे काय होतं, हाडं मजबूत व्हायला मदत होते. केसांच्या तक्रारी असतील, स्किनच्या तक्रारी असतील, ह्या बऱ्याचशा आजारांवरती म्हणजे समस्यांवरती अगदी रामबाण उपाय आहे. ह्या बिया तुम्ही हलक्याशा भाजून जरी खाल्ल्यात ना तरी सुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून ह्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी इथं अळीव घेतलेलं आहे. ह्याचं पण प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आयर्नचा उत्तम सोर्स आहे, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होतं. भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आहे, त्याच्यामुळे पोट अगदी भरल्यासारखं वाटतं. तर हे पण अगदी चटचट आवाज येईपर्यंत आपण भाजून घेतलं. आता त्याच कढईमध्ये जवळजवळ 50 ग्रॅम म्हणजे पाव वाटी एवढी मी इथं खसखस घेतलेली आहे. आता या खसखसीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे खसखस अगदी तुम्ही आवर्जून घाला. तर हलकीशी आपण ही भाजून घेतलेली आहे. हळीव आणि खसखस भाजताना तुपाचा मी इथं वापर केलेला नाही, कारण काय होतं, हे कढईमधून काढताना व्यवस्थित मग ते गोळा होऊन येत नाही, त्याच्यामुळे तूप न टाकताच हे मी भाजून घेतलेले. आता इथं थोडंसं तूप जास्तीचं वापरून आपण हा डिंक तळून घेणार आहे. तर हा डिंक मार्केटमधून घेताना असा मीडियम साईजमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आणि डिंक मी इथं जवळजवळ पाऊण वाटी एवढा घेतलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडासा इथं वाढवलात ना तरी चालेल, कारण डिंक खाल्ल्यामुळे हाडं चांगली मजबूत होतात, त्याच्यामुळे डिंकाचं प्रमाण इथं थोडंसं तुम्ही वाढवू शकता. आता थोडा करून डिंक हा आपल्याला तुपातून चांगला तळून घ्यायचा आहे. तळत असताना गॅस जास्त मोठा करू नका, नाहीतर डिंक आतून तसाच राहील. मीडियम आचेवरतीच अगदी त्याच्या चांगल्या लाह्या होस तोपर्यंत आपल्याला हा चांगला तळून काढायचा आहे. तर डिंक शरीरासाठी तर अतिशय फायदेशीर आहेच, हाडं त्यानं चांगली मजबूत होतात, म्हणून डिंक हा आवर्जून लाडवांमध्ये घातलाच पाहिजे. आता ह्या सगळ्या लाह्या ह्याच पद्धतीनं आपण चांगल्या करून घेतलेल्या आहेत. फक्त काळजी घ्या की तुपाचं प्रमाण आहे ना ते लाह्या बनवताना थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे लाह्या व्यवस्थित आतपर्यंत चांगल्या कुरकुरीत तयार होतात, आतमध्ये डिंक तसाच शिल्लक राहत नाहीत. आता त्याच कढईमध्ये जवळजवळ 25 ग्रॅम एवढा मी इथं मखाना घेतलेला आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या एवढा मी इथं मखाना घेतलेला आहे. वजनामध्ये हलकं आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात हे वाटीमध्ये वजनामध्ये भरलं जातं. हलकंसं हे पण आपण चांगलं भाजून घेतलं. सुरुवातीला ह्या नरम असतात, पण भाजून घेतल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात. या तुम्ही अशाच जरी खाल्ल्यात ना तरीही चालेल. ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. तर हे सगळं साहित्य आपण लाडू तयार करण्यासाठी इथं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही कमी जास्त करायचं असेल ना तर ते पण तुम्ही इथं करून घेऊ शकता. आता ही वेलची आणि जायफळ आहे ते आपण मिक्सरमधून थोड्या वेळानंतर बारीक करून घेऊया. आता या वाटीमध्ये जवळजवळ 1.5 चमचा एवढे मेथी पावडर मी 3-4 तासांपूर्वी भिजत ठेवली होती. ह्यानी काय होतं, अशी भिजत ठेवली ना की लाडू आहेत ना ते कडवट तयार होत नाहीत. आता ही तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवली तरीही चालेल, पण तुमच्याकडे वेळ नसेल तर 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवा. आता जे आपण तूप घेतलं होतं ना 1 वाटीवर, त्याच्यातलं एवढंसं तूप अजून आपलं शिल्लक आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. सगळ्यात अगोदर मी इथं मखाना बारीक करायला घेते. बारीक करत असताना सगळं बारीक करून घ्यायचं. आता इथे खोबरं आहे ते थोडंसं तुम्ही जाडसर ठेवलं तरीही चालेल, पण सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं ना की आपल्याला इथं तूप जास्त प्रमाणात वापरायची गरज लागत नाही. आता मखाना या पद्धतीनं मी बारीक करून घेतला. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स पण मी बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खोबरं बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर ह्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्सच्या बिया पण मी इथं बारीक करून घेतलेल्या आहेत. खसखस पण मी थोडीशी बारीक करून घेतली. त्याच्यानंतर जे आपण अळीव घेतलेला आहे ते बारीक न करताच मी असंच टाकलेलं आहे. आता जो डिंक मी घेतलेला आहे ना तो पण हलकासा मी बारीक केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधून पण हा बारीक करून घेऊ शकता. पण तुम्हाला लाडवांमध्ये जर कुरकुरीतपणा हवा असेल ना तर तुम्ही हा डिंक थोडासा हाताने चुरवून घ्या. आता ह्याच्यामध्ये जे आपण पीठ आणि खारीक पावडर थोडीशी भाजून ठेवली होती ना ती पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आता गोडसरपणा येण्यासाठी इथं 1 वाटीभर एवढा गूळ मी इथं घेतलेला आहे. तशी खारीक पावडर आपण 2 वाट्या इथं टाकलेली आहे, पण 1 वाटीभर मी इथं गूळ घेतलेला आहे. आता गुळाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता, पण घेतलेलं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला गोडसरपणा हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण इथं थोडंसं वाढवा. आता हे मिक्स केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये थोडंसं आपण घेऊया, म्हणजे ह्या गुळाचं पाणी होणार नाही, व्यवस्थित असं बारीक हा गूळ होईल. तर व्यवस्थित बारीक झाल्यानंतर सगळा गूळ आपण एकत्र ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया.
तर अजिबात गुळाचा पाक न करता हे मस्त खुसखुशीत लाडू आज आपण ह्या गव्हाच्या पिठापासून तयार करतोय. तर हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर जवळजवळ 1.5 चमचाभर वेलची जायफळ पूड मी इथं टाकलेली आहे. त्याचबरोबर जी मेथी पावडर आपण भिजत ठेवली होती ना, ती पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला जर शक्य असेल तर रात्रीचीच ही मेथी पावडर भिजत ठेवा, म्हणजे तुम्ही बनवलेले लाडू अजिबात कडवट लागत नाहीत. मेथी पावडर तुम्ही अवश्य घाला, कारण ह्या पावडरमुळे ह्या मेथी जे आपण लाडू तयार करतोय ना, त्याला वेगळीच अशी चव येते. तर व्यवस्थित सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हे तुम्ही तोंडामध्ये ठेवून बघा. तुम्हाला जर गोडवा अजून हवा असेल तर गुळाचं प्रमाण इथं तुम्ही थोडंसं वाढवलं तरीही चालेल. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर अर्धं मिश्रण मी एका मोठ्याशा कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिश्रण मी या टोपामध्ये घेतलेलं आहे. ते मी नंतर हे गरम करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं तूप आपल्याला इथं टाकायचं आहे आणि हे मिश्रण फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कारण आता काय आहे, थंडीचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे तूप आळायला जास्त वेळ लागत नाही. असं थोडंसं हे मिश्रण गरम करून घेतलं ना की आपल्याला लाडू चांगले वळायला येतात. तर जो आपण गूळ घातलेला आहे, जी खारीक पावडर टाकलेली आहे किंवा जे आपण ड्रायफ्रूट्समध्ये आपण तूप वापरलेलं आहे, ते पण चांगलं गरम झालं ना की ते पण वितळतं आणि लाडू आपल्याला पटकन असे वळता येतात. त्याच्यामुळे जास्त परतत बसायचं नाही, फक्त हलकंसं आपल्याला हे मिश्रण आहे ना ते गरम करून घ्यायचं आहे. आता मिश्रण चांगलं आपलं गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. आता तुम्हाला मी लाडू ह्याचा कढईमध्येच बनवून दाखवते. तर एका हाताने हा लाडू सहज तयार होतो, एवढं हे मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे. अजिबात आपण इथं गुळाचा पाक केलेला नाही, तरीसुद्धा एका हाताने तुम्ही हा लाडू तयार करू शकता. आता जर तुम्हाला लाडू वळत असताना हे मिश्रण जास्त खळखळीत असं वाटत असेल, लाडू व्यवस्थित वळता येत नसेल, तर तुम्ही इथं थोडंसं तूप ह्याच्यामध्ये वाढवलंत ना तरी चालेल. तूप टाकायचं आणि परत हे मिश्रण आहे ना ते हलवून घ्यायचं. आता इथे मी ह्या बिया वरून टाकणार आहे, म्हणजे लाडवांमध्ये टाकणार आहे. तुम्ही इथं काजू बदाम थोडंसं जाडसर बारीक करून टाकलं तरीही चालेल, म्हणजे लाडू खाताना ना ह्या बिया दाताखाली येतात आणि त्या खाताना छान लागतं. त्याच्यामुळे मी इथं ह्या पंपकिन सीड टाकलेल्या आहेत. तुम्ही काजू बदामचा वापर करू शकता किंवा जो आपण डिंक वापरलेला आहे ना तो पण हाताने फक्त चुरवून टाका, म्हणजे त्या डिंकाचा पण एक क्रंचीपणा ह्या लाडवांमध्ये येतो. तर मस्त गोल गरगरीत अशा पद्धतीनं हे लाडू सगळे मी इथं तयार केलेले आहे. मला जर हे मिश्रण थोडंसं सुकं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका आणि परत एकदा हे मिश्रण हलकंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ह्याचे सगळे लाडू तुम्ही अगदी व्यवस्थित तयार करू शकाल. आता हे लाडू आपण इथं गव्हाचं पीठ टाकून इथं आपण तयार केलेले आहेत. पण पूर्ण तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू तयार करायचे असतील 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारकीपासून, तर त्याचा व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचे जवळजवळ लाडू आहेत ते तयार होतात. तर शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही अगदी एका हाताने बनवू शकाल, एवढे हे पीठ आहे ना ते अगदी हे मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट आपण तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे गव्हाच्या पिठापासून ड्रायफ्रूट्स टाकून हे लाडू तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीनं हे खूप दिवस टिकणारे मस्त गव्हाच्या पिठापासून लाडू तुम्ही तयार करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी संगीताच कुकिंग कॉर्नर या तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.